ओके स्टुडंट, आपण लास्ट लेक्चरला बॉटम प्रेशर गेज स्टार्ट केलं होतं. तर बॉटम प्रेशर गेज हा एक प्रेशर गेज आहे. त्याचं फंक्शन काय असेल? टू मेजर द प्रेशर. तर फंक्शन काय असेल? इज टू मेजर द प्रेशर. फंक्शन ऑफ बॉटम प्रेशर गेज इज टू मेजर द प्रेशर इनसाइड द बॉयलर. बॉयलरच्या आतमधला जो प्रेशर आहे तो मोजण्यासाठी या बॉटम प्रेशर गेजचा आपण यूज करतो. मेजर the pressure inside the boiler. बॉयलरच्या आतमधला प्रेशर मेजर करण्यासाठी आपण या ठिकाणी बॉटम प्रेशर गेजचा यूज करत असतो. ओके, हा होता बॉटम प्रेशर गेज. त्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत फीड चेक वॉल. तर हा जो फीड चेक वॉल आहे तो कुठे वापरला जातो? त्याचं नावच आहे फीड चेक वॉल. म्हणजे हा काय करतो? फीड करतोय. फीड करतोय म्हणजे काय? सप्लाय करणे. फीडला आपण म्हणतो सप्लाय करणे. म्हणजे जे काय वॉटर आहे ते वॉटर या ठिकाणी बॉयलरला आपल्याला सप्लाय करायचं आहे. जसं या ठिकाणी बॉयलरची टाकी आहे त्या ठिकाणी ते वॉटर सप्लाय करायचं आहे वॉटर स्पेसमध्ये. मग ते वॉटर त्याला हीट मिळाल्यानंतर त्याचं स्टीममध्ये कन्वर्जन होतं. आणि एकदा कधी स्टीम बाहेर गेली तर परत त्या ठिकाणी पाणी म्हणजे पाणी कमी होऊन त्याचं स्टीममध्ये कन्वर्जन होतं. पाणी कमी होतं परत स्टीममध्ये कन्वर्जन होतं. मग हे जे पाणी कमी होत आहे, पाण्याची लेवल जी कमी होती बॉयलरच्या आतमधली ती लेवल परत आपल्याला भरायला लागेल. मग त्यासाठी आपण ते जे पाणी आहे ते जे वॉटर आहे ते आपल्याला फीड करायचं आहे. फीड म्हणजे काय? सप्लाय करायचं आहे बॉयलरला. मग त्या ठिकाणी फीड चेक वॉल हा वापरलेला गेलेला असतो. तर या ठिकाणी जे पाणी आतमध्ये येत आहे म्हणजे हा जो पाईप तुम्हाला दिसतोय, ज्या पाईपातनं पाणी आतमध्ये येत आहे या बॉयलरच्या आतमध्ये प्रेशर हा खूप जास्त असतो. तर या पाण्याचा जो प्रेशर आहे तो परत रिटर्न त्या प्रेशरमुळे बॉयलरच्या आतमधला जो काही प्रेशर आहे त्यामुळे असंही घडू शकतं हे जे पाणी आहे हे परत रिटर्न जाऊ शकतं त्या पाईपामध्ये रिव्हर्स डायरेक्शन. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पाणी सप्लाय करणं बंद केलं एकदा बॉयलरला, समजते मला काय म्हणायचंय? म्हणजे जर सपोज कन्सिडर करा की पाण्याची लेवल जी आहे पाणी कमी झालं बॉयलरमध्ये, तर तुम्ही काय करता? मोटर चालू करून पाणी काय करता? त्या बॉयलरमध्ये भरता. एकदा का पाणी भरून झाल्यानंतर तुम्ही मोटर बंद करून टाकता. ओके, तो पंप बंद करून टाकता. आता पंप जर बंद केला तुम्ही तर हे जे पाणी आहे बॉयलरच्या आतमधलं ते परत रिटर्न जाऊ शकतं. पण हे ते रिटर्न येईल ह्या पाईपातला. पण ह्या पाईपातनं रिटर्न आल्यानंतर इथे जो या ठिकाणी फीड वॉल दिसतोय, समजतंय? तो फीड वॉल आहे. तो फीड वॉल परत काय होतो? त्या फीड वॉलमधून जे गॅप आहे त्या गॅपमधून पाणी परत इथे येईल आणि इथे आल्यानंतर त्या ठिकाणी एक फीड वॉल नंतर त्याच्या पुढे एक चेक वॉल असतो. कोणता? चेक वॉल. जसं इथे दिसलाय हा वरचा वॉल आहे तो फीड वॉल. समजतंय? या फीड वॉलच्या या ठिकाणी जो गॅप आहे तिथून पाणी परत इथे येईल आणि ते जोराने पाणी येणार आहे रिटर्न आल्यानंतर ते काय करेल? हा जो चेक वॉल आहे त्याला काय करेल? जोराने पुढे ढकलेल, खालच्या दिशेने ढकलेल. ते पाणी त्याच्याबरोबर फीड वॉलला पण पुढे ढकलेल, खाली ढकलेल. आणि जर खाली ढकललं तर बरोबर तो या ठिकाणी येऊन बसतो. फिगर नंबर 2 पहा. ज्यावेळेस आपण मोटर बंद केली त्यावेळेस काय होतं? बॉयलरच्या आतमधलं पाणी जास्त प्रेशर नसल्यामुळे ते पाणी काय होईल? या पाईपातनं परत रिटर्न शिरण्याचा प्रयत्न करेल आणि रिटर्न शिरून या ठिकाणी हा जो फीड वॉल आहे त्या फीड वॉलच्या गॅपमधून ते इथे येईल आणि इथे आल्यानंतर त्या ठिकाणी एक चेक वॉल आहे. ते चेक वॉलला पुढे ढकलेल, खाली ढकलेल आणि चेक वॉलला खाली ढकलल्यामुळे तो कुठे बसेल? चेक वॉलचा जो सीट आहे वॉल सीट त्यावरती जाऊन बसेल
आणि त्या ठिकाणी मग चेक वॉलचे बॉल हा त्याच्या जो सीट आहे बॉल सीट त्याच्यावर जाऊन जर बसला, त्याच्यावर जाऊन जर त्यांनी रेस्ट केलं त्याच्यावर जाऊन, तर त्या ठिकाणी जो गॅप आहे तो ओपनिंग जी होते ती बंद होऊन जाते. ओपनिंग काय होईल, क्लोज होईल. मग तो हे जे पाणी हे परत रिटर्न जाईल का, रिटर्न जाणार नाही. समजतंय, हे परत रिटर्न जाणार नाही. म्हणजे त्यासाठी ते आपण काय लावलंय, चेक वॉल लावलाय, हे रिटर्न जाऊ शकत नाही. ते इथपर्यंतच येईल, ते ह्या लेवलपर्यंतच पाणी, त्याच्या खाली ते जाऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी आपण चेक वॉल लावलेला आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी काय म्हणतो, फीड चेक वॉल. याला काय म्हणतो आपण, फीड चेक वॉल. समजतंय फीड चेक वॉल काय आहे ते. म्हणजे या ठिकाणी फीड चेक वॉलचं हा जो वॉल आहे याला म्हणतो आपण फीड चेक वॉल. हा फीड चेक वॉल कशासाठी लावलेला आहे, म्हणजे या ठिकाणी एक फीड वॉल आहे आणि दुसरा कोणता वॉल आहे, चेक वॉल आहे. समजतंय, त्यामुळे याला नाव काय, फीड चेक वॉल. या ठिकाणी एक फीड वॉल असतो आणि एक चेक वॉल असतो. मग हे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण, फीड चेक वॉल. ओके, समजलं. मग या ठिकाणी दोन वॉल असतात, एक असतो फीड वॉल. मग फीड वॉलचा वापर कशासाठी करतो आपण, ज्यावेळेस आपण पंप चालू करतो, म्हणजे पंप काय करतो, त्या मोटरला काय करतो, वरच्या दिशेने तो पाणी फ्लो करेल ना, आणि त्या पंपला म्हणजे हा जो पाईप आहे या ठिकाणी पंप असेल कुठेतरी, आणि तो पंप जर चालू केला तर पाणी काय होतं, जे हॉटवेल असते त्या हॉटवेलमधून पाणी या ठिकाणी ह्या पाईपात येईल, आणि ह्या पाईपातनं हा फीड चेक वॉलला, सॉरी चेक वॉल जो आहे तर तो वरती ढकलेल. वरती ढकलल्यामुळे तो इथं काय होतोय, गॅप तुम्हाला दिसतोय या ठिकाणी गॅप. या ठिकाणी एक गॅप आहे, ते गॅप थ्रू काय होतं, ते जे पाणी आहे ते या ठिकाणी पुढे जाईल. त्यानंतर हा जो फीड वॉल आहे तो हा किती चालू करायचा किंवा किती बंद करायचा हे आपण हँडवॉल फिरवून ते ठरवू शकतो. या ठिकाणी हँडवॉल दिसतोय तुम्हाला, हँडवॉल. या ठिकाणी हँड व्हील असतं, हँडव्हील असतं, ते हँडव्हील फिरवून आपण हा जो फीड वॉल आहे त्याला वरती खाली आपण घेऊ शकतो. हा जो फीड वॉल आहे त्याला आपण किती ओपन करायचं किंवा किती क्लोज करायचं हे आपण हँडव्हील फिरून आपण ठरवू शकतो. समजतंय. मग जर आपण या ठिकाणी हँडव्हील आपण फिरून तर त्या ठिकाणी फीड वॉल हा जो ओपन केलेला असेल, म्हणजे हा फीड वॉल कशासाठी यूज होतो, फीड वॉल यूज होतो की पाणी किती आंबटमध्ये सप्लाय करायचं आहे ते कंट्रोल करण्यासाठी. टू कंट्रोल द अमाऊंट ऑफ फीड वॉटर सप्लाय टू द बॉयलर. बॉयलरला किती अमाऊंटमध्ये वॉटर सप्लाय करायचं आहे ते कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, फीड वॉल करतं. समजतंय. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस मोटर आपण ऑन करतो तेव्हा पाणी काय होतं, इथून ह्या गॅपमधून पुढे ते ह्या बॉयलरच्या आतमध्ये जाईल. समजतंय. आणि ज्यावेळेस आपण पंप हा बंद करतो, एकदा का बॉयलरमध्ये पाणी भरलं, पंप हा बंद करतो, बंद केल्यानंतर काय होतं, हे पाणी जे आहे बॉयलरचं ते जास्त प्रेशर नसल्यामुळे ते परत या ठिकाणी रिटर्न त्याचा फ्लो स्टार्ट होईल. रिटर्न फ्लो जाताना तो या ठिकाणी फीड वॉलमधून गॅप आहे तिथून ते परत पुढे जाईल, या चेक वॉलवर जाऊन आदळेल. चेक वॉलला तो पुढे ढकलेल, खाली ढकलेल, म्हणजे हा चेक वॉल बरोबर या ठिकाणी येऊन बसेल. समजतंय. आणि ते पाणी परत खाली जाऊ शकतं का, खाली जाऊ शकत नाही. हा जो गॅप आहे त्या ठिकाणी तो गॅप क्लोज होऊन जातो. समजलं. म्हणजे या ठिकाणी पाणी जे आहे ते फक्त एकाच डायरेक्शनने मूव्ह होतं. कोणत्या डायरेक्शनने, फक्त फॉरवर्ड डायरेक्शन, म्हणजे बॉयलरच्या दिशेने ते पाणी जातं आणि बॉयलरच्या टाकीत जाईल. पण बॉयलरच्या टाकीमधून ते रिटर्न येऊ शकतं का परत, रिटर्न त्याचा रिटर्न फ्लो हा होत नाही. या ठिकाणी रिटर्न फ्लो जो आहे वॉटरचा बॉयलरमधून रिटर्न जाण्याचा फ्लो जो आहे तो या ठिकाणी बंद केलेला आहे. कशाच्या साहाय्याने, फीडचे वॉलच्या साहाय्याने. समजतंय. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, हा फीडचे वॉल जो आहे तो एक युनिडायरेक्शनल वॉल आहे. युनिडायरेक्शनल म्हणजे काय, तो एकाच डायरेक्शनने काय करतोय, वॉटरचा सप्लाय करत आहे.
त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, युनिडायरेक्शनल वॉल. जर आपण याचं फंक्शन पाहिलं, फंक्शन ऑफ फीड चेक वॉल, फंक्शन ऑफ फीड चेक वॉल. फंक्शन काय असेल त्याचं, प्रिव्हेंट द बॅक फ्लो, प्रिव्हेंट बॅक फ्लो, बॅक म्हणजे पाठीमागं फ्लो होतं परत वॉटरचा, त्यामुळे आपण इथे काय म्हणतो, प्रिव्हेंट म्हणजे काय, टाळणे, टाळणे म्हणजे प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम बॉयलर. म्हणजे बॉयलर मधलं जे वॉटर आहे ते काय होतं, बॅक फ्लो होऊ शकतं, मग ते प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करतं, युनिडायरेक्शन वॉल करतं. समजतंय? तसंच म्हणजे या ठिकाणी चेक वॉल ते करणार आहे. चेक वॉल काय काम करणार आहे, चेक वॉल काय करणार आहे, जो बॅक फ्लो आहे वॉटरचा बॉयलर कडून होणारा, तो त्याला प्रिव्हेंट करणार आहे. तो बॅक फ्लो होऊन देईल का, बॅक फ्लो हा तो चेक वॉल होऊ देणार नाही. या ठिकाणी हा जो चेक वॉल दिसतोय तुम्हाला पोपटी कलरचा, तो हे पाणीला रिटर्न जाऊ देत नाही. या ठिकाणी बॅक फ्लो ऑफ वॉटर इज प्रिव्हेंटेड. तसं त्याचं दुसरं फंक्शन काय आहे, या ठिकाणी अजून एक वॉल आहे, फीड वॉल, तो देखील मी तुम्हाला सांगितला. हा फीड वॉल काय करतो, फीड वॉल आपण हँड व्हीलच्या साहाय्याने वरती खाली घेऊ शकतो. म्हणजे तो त्या ठिकाणी गॅप जो दिसतोय ओपनिंग, ती ओपनिंग किती ठेवायची हे आपण हँड व्हील फिरून तो आपण ठरवू शकतो. आणि जर तो त्या ठिकाणचा गॅप कमी जास्त आपण करू शकतो, याचा अर्थ काय होतो की जे पाणी जे आपण बॉयलरला सप्लाय करतोय वॉटर, ती अमाऊंट किती सप्लाय करायची आहे ती अमाऊंट आपण कंट्रोल करू शकतो. तिथं सप्लाय किती क्वांटिटीमध्ये करायची आहे ती जी अमाऊंट आहे त्याला आपण कंट्रोल करू शकतो. मग याचं अजून एक त्याचं फंक्शन आहे, टू कंट्रोल द अमाऊंट ऑफ फीड वॉटर, टू कंट्रोल amount of feed water, to control the amount of feed water, control the amount of feed water entering the boiler, entering the boiler. बॉयलर मध्ये किती अमाऊंट फीड वॉटर सप्लाय करायचं आहे ते आपण कंट्रोल करू शकतो. आणि ते कंट्रोल करू शकतो आपण बाय लिफ्टिंग द वॉल or by adjusting the wall lift. जो वॉल आहे त्याला किती लिफ्ट करायचं किती नाही, म्हणजे ते लिफ्टिंग काय करतो आपण, ऍडजस्टिंग करतो. ते ऍडजस्ट करून आपण या ठिकाणी ते वॉटर किती अमाऊंट मध्ये सप्लाय करायचं आहे ते आपण या ठिकाणी कंट्रोल करत असतो. समजलं फीड चेक वॉलचं फंक्शन. द फंक्शन ऑफ फीड चेक वॉल इज टू prevent backflow of water from boiler and to control the amount of feed water entering the boiler. ते देखील याचं फंक्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टॉप वॉल. फीड चेक वॉल समजलं. फीड चेक वॉल हा कुठं लावलेला असतो, तर फीड चेक वॉल हा ज्या ठिकाणी आपल्याला
वॉटरचं सप्लाय करायचं आहे, म्हणजे पंप आणि बॉयलर ह्या दोघांच्या मध्ये तो फीडचेक वॉल असेल. त्यानंतर आहे स्टॉप वॉल. आता स्टॉप वॉल हा कुठे लावलेला असतो? स्टॉप वॉल हा जो बॉयलर आहे त्या बॉयलरच्या सगळ्यात टॉपला असतो. समजते? बॉयलरच्या टॉपला, म्हणजे बॉयलरची जी टाकी आहे, सपोज या ठिकाणी बॉयलरची टाकी असेल सगळ्यात टॉपला वरती, या ठिकाणी तो बॉयलरच्या टॉपला तो जंक्शन वॉल किंवा त्याला आपण म्हणतो स्टॉप वॉल, त्याला जंक्शन वॉल देखील म्हणतात किंवा त्याला स्टॉप वॉल देखील म्हणतात. त्याचं फंक्शन काय की जंक्शन वॉल मध्ये सुद्धा एक काय असतं, एक हँडव्हील असतं. समजतं? एक हँडव्हील आहे. ते हँडव्हील फिरून आपण जो वॉल त्या ठिकाणी आहे तो वॉल आपण त्याला वरती खाली त्याला ऍडजस्ट करू शकतो, म्हणजे त्याला वरती पण लिफ्ट करू शकतो किंवा त्याला खाली पण मूव्ह करू शकतो आपण. आणि तो वॉल या ठिकाणी जर आपण खाली मूव्ह केला तर तो या ठिकाणी जे पोपटी कलरचं वॉल सीट दिसतंय त्यावरती जाऊन तो रेस्ट करेल, त्यावरती जाऊन तो बसेल सगळ्यात शेवटी. मग या ठिकाणचा जो गॅप आहे तो गॅप बंद होऊन जाईल वॉल आणि वॉल सीटचा. समजते? आता याचं फंक्शन तुम्हाला सांगतो. बॉयलरच्या आतमध्ये जे काही वॉटर आहे त्या ठिकाणी त्या वॉटरचं कन्व्हर्जन आपण कशात करतो? स्टीम मध्ये करतो. मग ती जी काही स्टीम आहे ती या ठिकाणी स्टीम स्पेस जो आहे वॉटरच्या वरती त्या ठिकाणी ती स्टीम आपण साचवतो आणि साचवल्यानंतर ती स्टीम एका रिक्वायर्ड प्रेशरची झाली तर ती स्टीम ही जर आपल्याला ज्या ठिकाणी तिचं यूज करायचं आहे, म्हणजे ऍप्लिकेशन ज्या ठिकाणी आपल्याला त्या स्टीमचं ऍप्लिकेशन करायचं आहे, वापरायचे आहे, त्या प्लेसला जर आपल्याला ती स्टीम न्यायची असेल मग अशा वेळेस या ठिकाणी एक जंक्शन वॉल त्या ठिकाणी लावलेला असतो की जो काय करतो? सप्लाय करतो स्टीम टू द स्टीम पाईप. म्हणजे त्या ठिकाणी एक स्टीम पाईप जो आहे त्याला ती स्टीम सप्लाय करतो आणि त्या स्टीम पाईप मधून आपण ती स्टीम कुठे नेतो? ज्या ठिकाणी तुम्हाला ती स्टीम वापरायची आहे त्या ठिकाणी तुम्ही ती स्टीम नेण्यासाठी स्टीम पाईप त्या ठिकाणी लावलेला असतो. म्हणजे ही जी स्टीम आहे बॉयलरची ती आपण ॲट अ पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ती सप्लाय करायची की नाही ॲज पर रिक्वायरमेंट. जर तुम्हाला ती स्टीम लागत असेल तर तुम्ही ती सप्लाय करता, बरोबर. जर तुम्हाला ती स्टीमची जर आवश्यकता नसेल तर तुम्ही हा हँडव्हील काय करता? फिरून तो जो बॉल आहे तो खाली मूव्ह करून त्या वॉल सेटवरती रेस्ट करतात, म्हणजे जेणेकरून इथे गॅपच राहणार नाही. जसं या ठिकाणी फिगर नंबर 2 मध्ये दिसतंय या ठिकाणी बॉल हा वॉल सेटवरती बसलेला आहे, त्या ठिकाणी गॅपच नाही. मग ती स्टीम बाहेर पडेल का? तर बाहेर पडणार नाही. म्हणजे स्टीमचं सप्लाय ऑन ऑफ करणे, स्टीमचं सप्लाय चालू करणे किंवा बंद करणे हे कोणाचं काम आहे? स्टॉप वॉलचं. तसं ती स्टीम किती अमाऊंट मध्ये तुम्हाला पुढे पाठवायची आहे? जर ती मोठ्या अमाऊंट मध्ये पाठवायची असेल तर तुम्ही हा जो वॉल आहे ह्याला एकदम वरती लिफ्ट करता जास्त अंतरावर, आणि थोड्याच अमाऊंट मध्ये पाठवायची असेल तुम्ही इथे गॅप काय ठेवता? थोडाच ठेवता. म्हणजे ॲज पर युअर रिक्वायरमेंट, म्हणजे तुम्ही काय करू शकता? ती स्टीम किती सप्लाय करायची आहे त्या स्टीमची जी अमाऊंट तुम्हाला सप्लाय करायची आहे ती अमाऊंट तुम्ही कंट्रोल करू शकता. समजते? म्हणजे याचे स्टॉप वॉलचे दोन फंक्शन आहे. एक सप्लाय ऑन ऑफ करणं म्हणजे स्टीमचं सप्लाय प्रोव्हाइड करणं किंवा ते बंद करणं, एक पहिलं फंक्शन. दुसरं फंक्शन आहे जी स्टीम तुम्ही सप्लाय करताय तिची अमाऊंट किती अमाऊंट मध्ये ती सप्लाय करायची, जास्त प्रमाणात का कमी प्रमाणात सप्लाय करायची, ती अमाऊंट देखील तुम्ही कंट्रोल करण्याचं काम या स्टॉप वॉलच्या साह्याने तुम्ही करू शकता. समजतंय? याच्या अशा प्रकारे दोन त्याचे फंक्शन आहेत. ते फंक्शन तुम्हाला माहिती पाहिजे. फंक्शन ऑफ स्टॉप वॉल. पहिलं फंक्शन आहे टू रेग्युलेट द फ्लो ऑफ द स्टीम. टू रेग्युलेट, ऑन ऑफ करणे म्हणजे काय? ते स्टीमचा जे सप्लाय तो रेग्युलेट करायचा आहे, तो पाठवायचा आहे. ओके, ज्या ठिकाणी ती यूज करायची आहे त्या ठिकाणी, म्हणजे टू रेग्युलेट द
फ्लो ऑफ द स्टीम, फ्लो ऑफ द स्टीम. स्टीमचा सप्लाय तुम्हाला चालू करायचा आहे, रेग्युलेट करायचा आहे, त्यासाठी तुम्ही काय करता, हा स्टॉप वॉल्व चालू करता. तसंच तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं फंक्शन काय, टू सप्लाय or stop the supply, to supply or stop supply, सप्लाय चालू करायचा किंवा सप्लाय स्टॉप करायचा आहे. कशाचा सप्लाय स्टॉप करायचा किंवा चालू करायचा, स्टीमचा. टू सप्लाय और स्टॉप द सप्लाय ऑफ द स्टीम. ओके, हे काम कोणाचं आहे, ते करणं किंवा बंद करणं किंवा चालू करणं हे स्टॉप वॉचच्या साहाय्याने आपण करू शकतो. तसंच टू कंट्रोल the amount of flow, control the amount of flow किंवा अमाऊंट ऑफ स्टीम आपण असं म्हणलं तरी चालेल. टू कंट्रोल द अमाऊंट ऑफ स्टीम सप्लाय. किती अमाऊंट मध्ये स्टीम तुम्हाला सप्लाय करायची आहे ती देखील तुम्ही या ठिकाणी कंट्रोल करू शकता. समजतंय, हे देखील फंक्शन स्टॉप वॉल्वचं आहे. त्यानंतर आहे ब्लो ऑफ कॉक, ब्लो ऑफ कॉक. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय ब्लो ऑफ कॉक. आता हा ब्लो ऑफ कॉक पुढे लावलेला असतो, जी बॉयलरची जी टाकी असते त्याच्या सगळ्यात बॉटमला एका कोपऱ्याला कुठेतरी ब्लो ऑफ कॉक हा लावलेला असतो. तर त्याचं फंक्शन काय आहे ब्लो ऑफ कॉकचं, तर याचे नावच आहे ब्लो ऑफ. ब्लो म्हणजे जे काही त्या बॉयलरच्या आतमध्ये जे काही पाणी वगैरे साठलेलं असेल सगळ्यात तळाला, किंवा ज्यावेळेस तुम्हाला बॉयलर स्वच्छ करायचं असेल, क्लिनिंग करायचं असेल बॉयलरच्या आतून तुम्ही त्याला क्लीन करत असताना जी काही त्या बॉयलरच्या आतमध्ये जी काही घाण आहे ती बॉटमला जाऊन साचेल ना तळाला जाऊन, मग ती जी घाण आहे तळाची ती बॉटमला गेलेली ती तुम्हाला काढायची असेल, किंवा ज्यावेळेस बॉयलरचा मेंटेनन्स करायचा असेल त्यावेळेस बॉयलरचा मेंटेनन्स करताना त्या बॉयलरच्या आतमधलं पाणी बाहेर काढणं आवश्यक असेल, त्यावेळेस या ठिकाणी हा ब्लो ऑफ कॉकचा आपण वापर करतो. म्हणजे ब्लो ऑफ कॉक आणि जे आपल्या घरातला जो नळ असतो त्याला आपण तोटे देखील म्हणतो, त्याचं आणि याचं फंक्शन सेमच आहे. या ठिकाणी ब्लो ऑफ कॉक जो आहे तो फक्त चालू करायचा, चालू केल्यावर काय होईल की ते पाणी जे आहे ते सर्व बाहेर पडेल, सगळं ड्रेन होऊन जाईल. ड्रेन म्हणजे बाहेर पडेल. समजतंय, पाणी किंवा जे काही सोबत त्या बॉयलरच्या आतमध्ये जे काही घाण जमा झालेली असेल ती बाहेर काढण्यासाठी, किंवा बॉयलरचं ज्यावेळेस मेंटेनन्स चालू असेल त्यावेळेस ती बॉयलरच्या आतमधलं पाणी बाहेर काढायचं असेल त्यावेळेस ह्या ब्लो ऑफ कॉकचा आपण त्या ठिकाणी वापर करतो. म्हणजे याचं महत्वाचं फंक्शन काय, टू डिस्चार्ज द वॉटर, द फंक्शन ऑफ ब्लो ऑफ कॉक. फंक्शन ऑफ ब्लो ऑफ कॉक. कशासाठी यूज करतो आपण तो, डिस्चार्ज द वॉटर, इट मे डिस्चार्ज
डिस्चार्ज म्हणजे काढून टाकणे. काय? वॉटर. वॉटर काढून टाकणे बॉयलर मधलं. वॉटर फ्रॉम बॉयलर. and empty the boiler म्हणजे पाणी ते काढून टाकायचं बॉयलर मधलं आणि बॉयलर काय करायचं? रिकामा करायचा, एम्प्टी करायचा. एम्प्टी म्हणजे रिकामा करणे. एम्प्टी द बॉयलर किंवा डायरेक्ट असं लिहिलं तरी चालेल तुम्ही. एम्प्टी द बॉयलर हे सगळं न लिहिता डायरेक्ट एम्प्टी द बॉयलर लिहिलं तरी चालेल. बॉयलर रिकामा करायचा आहे तुम्हाला. कधी आपण रिकामा करतो बॉयलर? वेन नेसेसरी फॉर क्लिनिंग. ज्यावेळेस आपल्याला बॉयलर स्वच्छ करण्याची गरज भासेल त्यावेळेस ते बॉयलर एम्प्टी करायचं आहे. वेन नेसेसरी फॉर क्लिनिंग. जे बॉयलरचं स्वच्छ करायचं असेल, आतून ती टाकी स्वच्छ करायची असेल त्यावेळेस आपण ते बॉयलरला काय करू? आपण एम्प्टी करू, खाली करू, त्यातलं पाणी सगळं काढून टाकू. किंवा बॉयलरचं तुम्हाला इन्स्पेक्शन करायचं आहे आतून जाऊन. बॉयलर कसं आहे त्याचं इन्स्पेक्शन जर करायचं असेल तुम्हाला त्यावेळेस देखील तुम्हाला बॉयलर काय करावं लागेल? एम्प्टी करावं लागेल. तर इन्स्पेक्शन झाल्यानंतर तुम्हाला जर आढळलं पुढे काहीतरी त्या बॉयलरमध्ये खराबी आहे, मग ती जर तुम्हाला रिपेअर करायची असेल तर रिपेअर करताना देखील तुम्हाला बॉयलर एम्प्टीच करावा लागेल. समजतं? म्हणजे बॉयलर रिपेअर करताना त्या बॉयलरचं इन्स्पेक्शन करायचं असेल किंवा त्या बॉयलरचं क्लिनिंग करायचं असेल तर तुम्हाला तो बॉयलर एम्प्टी हा अगोदर करावा लागेल. त्यानंतर ह्या ब्लॉक कॉकचं यूज कशासाठी होतो? टू रिमूव्ह आउट म्हणजे काढून टाकणे. काय काढून टाकायचं आहे? मड म्हणजे जर सपोज त्या बॉयलरच्या आतमध्ये काही चिखल वगैरे जमा झाला असेल, गाळ वगैरे, तो मड काढून टाकणे. त्यानंतर जे काही स्केल आहेत, स्केल और सेडिमेंट्स, म्हणजे काही पाण्यामधली जी काही घाण असते ती घाण काय होते? पाण्यामध्ये जे काही असे छोटे छोटे बारीक पार्टिकल असतात, म्हणजे काही घाण असते ती घाण काय होते? पाण्यामधली बॉयलरच्या आतमध्ये जी बॉटमला तळाला जाऊन ती साचते. मग ती त्या ठिकाणी स्केल तयार करते किंवा त्याला आपण सेडिमेंट असं म्हणतो. मग ती जी सेडिमेंट किंवा स्केल आहे किंवा तो जो चिखल असेल, मड, ती बाहेर काढण्यासाठी आपण त्या ठिकाणी ब्लॉक कॉकचा वापर करत असतो. ओके, समजतंय? हे त्याचं फंक्शन आहे, दोन्ही फंक्शन हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला स्टडी करायचं आहे बॉयलर ॲक्सेसरीज. तर बॉयलर ॲक्सेसरीज म्हणजे काय ते आपण सुरुवातीला पाहून घेऊया. तर बॉयलर ॲक्सेसरीज आर अ डिव्हाइस. बॉयलर ॲक्सेसरीज हे असे डिव्हाइस आहेत, बॉयलर ॲक्सेसरीज आर अ डिव्हाइस विच इज इन्स्टॉल, जे आपण इन्स्टॉल करतो बॉयलरवरती किंवा माउंट करतो बॉयलरवरती
मग ते माउंट केल्यामुळे त्या बॉयलरचा फायदा काय होतो की ती बॉयलरची इफिशियन्सी काय होते, इम्प्रूव्ह होते. बॉयलरची इफिशियन्सी काय होते, इन्क्रीज होते किंवा इम्प्रूव्ह होते. मग ते बॉयलरवरती असे डिव्हाइस आपण माउंट करतो किंवा बॉयलरवरती लावतो की ज्या डिव्हाइसमुळे बॉयलरची इफिशियन्सी ही इन्क्रीज होते. समजतं? किंवा त्या बॉयलरचं जे काही परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह होतो. बॉयलरचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो म्हणजे काय, त्या बॉयलरची इफिशियन्सी वाढते. त्याचा अर्थ एकच आहे. ओके, म्हणजे असे जे डिव्हाइस आहे जे आपण बॉयलरवरती लावतो की ज्यामुळे बॉयलरची इफिशियन्सी काय होते, इन्क्रीज होते. तसंच बॉयलरचा जो प्लांट आहे तो एक स्मूथली त्या ठिकाणी वर्क करतो. मग हे जे डिव्हाइस आहे आपण त्या बॉयलरवरती लावतो त्याला आपण म्हणतो बॉयलर ॲक्सेसरीज. समजलं बॉयलर ॲक्सेसरीज काय आहे ते? Boiler accessories is a device installed on a boiler, so the increase of efficiency, so it increase the efficiency of boiler, it increase the efficiency of boiler. त्यामुळे तो काय त्या ठिकाणी ते डिव्हाइस काय करतात, त्या ठिकाणी बॉयलरची इफिशियन्सी वाढवण्यास मदत करतात. बॉयलरची इफिशियन्सी वाढवतात म्हणजे काय, बॉयलरचं जे आउटपुट आहे ते त्या ठिकाणी त्या बॉयलर पासून जे काही आउटपुट आपल्याला मिळतंय, जे काही पॉवर आपण तयार करतोय बॉयलर पासून, ती पॉवर या ठिकाणी जास्त तयार होऊ शकते. म्हणजे बॉयलरची इफिशियन्सी इम्प्रूव्ह होऊ शकते. त्यासाठी आपण जे डिव्हाइस बॉयलरवरती लावत असतो त्या डिव्हाइसला आपण काय म्हणतो, बॉयलर ॲक्सेसरीज. म्हणजे बॉयलर ॲक्सेसरीज काय आहे ते? बॉयलर ॲक्सेसरीज आर अ डिव्हाइस विच इज इन्स्टॉल ऑन अ बॉयलर, जे बॉयलरवरती इन्स्टॉल केलेले असतात. So it increase the efficiency of boiler. त्यामुळे काय होते त्या ठिकाणी बॉयलरची इफिशियन्सी काय होते, इन्क्रीज होते. त्याला आपण म्हणतो बॉयलर ॲक्सेसरीज.